शहराची हद्दवाढ होऊन तब्बल 35 वर्षे उलटले तरी हद्दवाढ भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी आजही महापालिकेचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे चित्र आहे। सुवर्णनगरी बाळे येथील प्लॉट क्रमांक 14 मध्ये राहणारे 42% दिव्यांग अप्पाराव दिगंबर पाटील यांना स्वतःच्या हक्काच्या घरात बांधकाम परवान्यासाठी नगर अभियंता कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। अप्पाराव दिगंबर पाटील यांनी आपल्या जागेवर नियमानुसार घर उभारण्यासाठी बांधकाम परवानगी मागितली आहे, मात्र संबंधित जागा ग्रीन झोन मध्ये असल्याचे कारण पुढे करत महापालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची त्यांची तक्रार आहे। विशेष म्हणजे पाटील यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे। असे असतानाही बांधकाम परवानगी मिळत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। आईचे निधन झाले आहे, वडील हयात आहेत, त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करून त्यांना स्वतःच्या हक्काच्या घरात घेऊन जायचे आहे, त्यासाठीच मी बांधकाम परवानगी मागतोय, मात्र कार्यालयाचे हेलपाटे मारूनही न्याय मिळत नाही, अशी व्यथा अप्पाराव दिगंबर पाटील यांनी मांडली। साहेब, मी दिव्यांग आहे, दिव्यांग अप्पाराव दिगंबर पाटील माझं नाव आहे। मी बाळ्यामध्ये ठोकळनगर सुवर्णनगरी म्हणून एरिया आहे, तिथं मी बांधकाम चालू केलं साहेब। आज बांधकाम 2 महिन्यापासून बांधकाम म्हणजे जोता लेवलला 5 फूट बांधकाम झालेलं आहे, पण मला अजून महानगरपालिकेतून बांधकाम परवाना मिळत नाही। मी आज दीड महिना झालं अपंग असून मी चक्रा मारतोय महानगरपालिकेची, पण मी त्यांना वारंवार म्हणतोय की साहेब मला बांधकाम करायला आता त्रास होतोय। त्रास म्हणजे काय, मी प्रधानमंत्री आवास योजना ह्यासाठी मी अर्ज भरला होता, तो अर्ज मंजूर झाला आहे, पण तिथं 300 स्क्वेअर फूट बांधकामाचा परवाना पाहिजे आणि बांधकाम परवाना मिळत नसल्यामुळं तो मला ते गुंटेवारीमध्ये ग्रीन झोन आहे म्हणतात, आणि हे ग्रीन झोन जे आहे ना, 1991ला ग्रीन झोन येलो झोन असं काय नव्हतं। हे म्हणतात 97 ते 2023च्या काळात हे असं झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बांधकाम परवाना मिळत नाही असं ते बोलतात। नाही, आपलं येणे आहे। मी मोजणी नकाशा पण केलेला आहे। मोजणी मला पहिले मी येऊन गेलो महानगरपालिकेमध्ये, त्यावेळेस मला बोलले की तुम्ही मोजणी नकाशा मोजणी फी भरा आणि मोजणी नकाशा झाल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन या। मग मी 1.5-2 महिन्याच्या कालावधीमध्ये हे पण केलं। मी मोजणी जी फी आहे ना ती भरून मोजणी करून मोजणीचे कागदपत्र पण घेऊन आलोय। आता ते म्हणतात की तुमचं ग्रीन झोन आहे, ग्रीन झोन असल्यामुळे तुम्हाला बांधकाम परवाना मिळणं अशक्य आहे। मग ते शेतीमधनं माझी जागा आहे 1300 स्क्वेअर फूट, आता बांधकाम मी काढल्या 1000 स्क्वेअर फूट, पण प्रधानमंत्री आवास योजनेला मिनिमम 300 तर स्क्वेअर फुटाचं बांधकाम परवाना पाहिजे, हे मला देतात 265, त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम येत आहे साहेब। मला काय अपेक्षा काय मला साहेब, मला माझं घराचं बांधकाम परवाना मिळण्याबाबत एक विषय तुम्हाला म्हणतो। माझे वडील आज 104-105 वय आहे, माझी आई कोरोनामध्ये मेली आहे। वडील जिवंत आजीपर्यंत एक वडिलांना घर बांधून आपल्या घरामध्ये एक राहावं हे माझी इच्छा आहे, म्हणून मी एवढा प्रयत्न करतोय साहेब। मी काय अपेक्षा काय नाही, मला बांधकाम परवाना मला मिळावा आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा मला लाभ मिळावा, हेच माझी अपेक्षा, बाकी काय नाही। एकीकडे केंद्र सरकार प्रत्येक गरजूला हक्काचे घर देण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे मंजूर घरकुल प्रत्यक्षात उभारण्यासाठी आवश्यक परवानगीसाठी एका दिव्यांग नागरिकाला पालिकेच्या दारात वारंवार चक्रा माराव्या लागत असतील तर प्रशासनाची संवेदनशीलता नेमकी कुठे आहे, असा सवाल उपस्थित होत आहे। ग्रीन झोनचे कारण नियमानुसार आहे की केवळ प्रशासकीय टोलवाटोलवी, याचा स्पष्ट खुलासा करून दिगंबर पाटील यांच्या प्रकरणावर पालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे।